नमस्कार, आपण पाहत आहात देववाणी. पाहूया सविस्तर बातम्या. लग्न झाल्यानंतर सासरी आपल्या मुली खरोखर सुरक्षित आहेत का याची पालकांनी काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जितकी वरवरची श्रीमंती, जितका बडेजाव, तितक्याच आपल्या मुली सासरी असुरक्षित होत चालल्या आहेत का, हा प्रश्न आतापर्यंतच्या अनेक घटनांवरून पुन्हा पुन्हा समोर येतोय. असेच एक धक्कादायक प्रकरण चंद्रपूर शहरातून समोर आले असून शिल्पा मंगेश करमनकर वय 37 वर्ष या विवाहित महिला 25 जून 2026 पासून बेपत्ता असल्याची तक्रार शिल्पाच्या पालकांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. तब्बल 6 दिवस उलटल्यानंतरही शिल्पाचा काहीही थांगपत्ता नाही असा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. शिल्पा यांच्या आई मालती हरिदास चौधरी यांनी रामनगर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार 24 जून रोजी रात्री मुलीच्या सासूने फोन करून शिल्पाला माहेरी घेऊन जाण्याबाबत सांगितले. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे 25 जूनला त्या चंद्रपूरला पोहोचल्या असता सासूकडून तुमची मुलगी घरातून निघून गेली आहे अशी माहिती देण्यात आली. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार सासरच्यांनी रामनगर पोलीस स्टेशन मध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद केली असल्याचे सांगितले. मात्र जेव्हा माहेरचे नातेवाईक स्वतः तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले तेव्हा त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. त्याचप्रमाणे पोलीस तपासाबाबतही त्यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी शिल्पाच्या आईने सासू आणि पतीवर संशय व्यक्त करत त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच मुलीचा मानसिक छळ होत असल्याचाही गंभीर आरोप अर्जात करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले असून शिल्पा करमनकर यांचा लवकरात लवकर शोध लागावा अशी मागणी कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाने चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी, डेअरी आणि कॅटरर्ससाठी आता अत्यंत कडक नियमावली लागू केली आहे. तसेच केवळ नियमावलीच नाही तर या नियमांचे उल्लंघन केल्यास व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई, परवाना निलंबित करणे इतकेच नाही तर हॉटेल व्यावसायिकांना यासाठी तुरुंगवासाची देखील शिक्षा होऊ शकते. नुकतीच चंद्रपूर जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी, डेअरी, कॅटरर्स, स्वीट मार्ट आणि इतर अन्न व्यावसायिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सहाय्यक आयुक्त अन्न प्रवीण उमप, अन्न सुरक्षा अधिकारी आणि तब्बल 70 अन्न व्यावसायिक उपस्थित होते. बैठकीत अन्न सुरक्षा आयुक्तांनी 23 जून 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार अनेक महत्त्वाच्या नियमांची माहिती देण्यात आली. यामध्ये स्वयंपाकासाठी वापरलेल्या तेलाचा पुन्हा वापर टाळणे, ग्राहकांना सुरक्षित पिण्याचे पाणी न नाकारणे, अन्न योग्य तापमानात साठवणे, कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी, आवश्यक परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्र बाळगणे, वर्तमानपत्रात अन्न देण्यास बंदी, पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्र अनिवार्य ठेवणे, कच्चे व शिजवलेले अन्न तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगवेगळे साठवणे आणि तयार अन्नामध्ये फूड कलरचा वापर टाळणे अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अन्न सुरक्षा आणि मानदे कायदा 2006 तसेच नियम व नियमन 2011 अंतर्गत सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना सर्व अन्न व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत. बल्लारपुरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 28 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 29 जूनच्या रात्री ज्योत्स्ना यांचे पती मल्लेश दरपेल्ली हे कामानिमित्त बाहेर गेले होते. रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी पत्नीशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ते तातडीने घरी परतले. रात्री सुमारे 11 वाजता घरी पोहोचताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ज्योत्स्ना यांनी घरात गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्राथमिक माहितीनुसार ज्योत्स्ना आणि मल्लेश यांचा सुमारे 7 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना अपत्य नसल्यामुळे वैद्यकीय उपचार सुरू होते. याच कारणामुळे त्या काही काळापासून मानसिक तणावात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून तपासानंतरच आत्महत्येमागील खरं कारण समोर येणार आहे. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि वाहतूक विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आरमोरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आझाद चौक येथील जिओ टॉवर परिसरात छापा टाकण्यात आला. या कारवाईत देशी, विदेशी आणि हातभट्टी मोहाची दारू तसेच 3 चारचाकी आणि 1 दुचाकी वाहन असा एकूण 26,25,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी प्रवीण खोब्रागडे आणि रुपेश ठवरे यांना अटक करण्यात आली असून
मुख्य आरोपी राहुल टेंभुर्णे याचा पोलीस शोध घेत आहेत। आरमोरी पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। विशेष म्हणजे जून 2026 या एका महिन्यात गडचिरोली जिल्हाभरात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीच्या 287 गुन्ह्यांची नोंद झाली असून या कारवाईत 1,94,00,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी अवैध व्यवसायांविरोधात कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला असून अशा कारवाया पुढेही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे। मात्र एका बाबीचा आवर्जून उल्लेख येथे होतो तो म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात 1993 पासून म्हणजेच तब्बल 30 वर्षांहून अधिक काळापासून येथे कडक दारूबंदी लागू आहे। मात्र असे असले तरी गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूसाठा सापडणे हे आता नित्याचेच झाले आहे। यामुळे ही दारूबंदी केवळ कागदोपत्रीच आहे का असा सवाल येथे पुन्हा पुन्हा उपस्थित होतोय। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा या खुल्या कोळसा खाण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या न्याय्य मागण्यांचा मुद्दा आता थेट महाराष्ट्र विधानसभेत पोहोचलाय। आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत विनंती अर्ज सभागृहात मांडला। या अर्जाची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो पुढील चौकशी आणि आवश्यक कार्यवाहीसाठी विधानसभा विनंती अर्ज समितीकडे सुपूर्द केलाय। या अर्जामध्ये पुनर्वसनातील विलंब, वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, स्थानिक युवकांना रोजगार, प्रकल्पग्रस्तांना न्याय्य मोबदला, कामगारांना HPC नुसार वेतन, कायद्यानुसार सुविधा आणि शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई अशा अनेक महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे। यापूर्वीही हा विषय अनेकदा शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता, मात्र समाधानकारक तोडगा न निघाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी होती। आता हा विषय विधानसभा विनंती अर्ज समितीकडे गेल्याने वस्तुनिष्ठ चौकशी होऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। या प्रश्नासाठी पुढेही सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे। बल्लारपूरमध्ये चोरीची मोपेड विक्री करण्याचा डाव पोलिसांनी उधळला असून संशयिताला ताब्यात घेण्यात आले। बल्लारपूर शहरातील स्क्वेअर पॉइंट चौकात संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीवर बल्लारपूर पोलिसांनी धडक कारवाई केली आणि कागदपत्रांशिवाय मोपेड विक्री करण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार उघडकीस आला। गोपनीय माहितीच्या आधारे बल्लारपूर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आणि एक गाडी चोरी जाण्यापासून रोखली। संबंधित चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतलाय। चौकशीत त्याने आपले नाव बच्चीलाल उर्फ सूरज धंजू साकेबार वय 44 राहणार इटोंदा जिल्हा दतिया मध्य प्रदेश असे सांगितले। त्याच्याकडे सापडलेल्या MH34 BA 4564 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या एव्हिएटर मोपेड बाबत विचारणा केल्यानंतर त्या गाडीचा मालकी हक्क सांगणारे कोणतेही दस्तावेज त्याच्याकडे नसल्याचे आढळले। एवढेच नाही तर वाहन कुठून आणले आणि ते त्याच्या ताब्यात कसे आले याबाबतही तो समाधानकारक माहिती देऊ शकला नाही। या मोपेडची अंदाजे किंमत 40,000 रुपये असून हे वाहन चोरीचे किंवा अन्य बेकायदेशीर मार्गाने मिळवलेले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणी संशयिताविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 124 अंतर्गत कारवाई करण्यात आली असून वाहनाचा मूळ मालक कोण आहे आणि हे वाहन त्याच्याकडे कसे आले याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही। याचा सखोल तपास बल्लारपूर पोलीस करत आहेत। त्याचप्रमाणे कागदपत्रांशिवाय वाहनांची खरेदी विक्री करणाऱ्यांसाठी ही कारवाई मोठी इशारा मानली जात आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा देववाणी। तोपर्यंत नमस्कार।